गोलंदाजीच्या मार्कवर आहेत ना. आणि मयुरेश स्ट्राईक नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक. आणि मगाच्या सामन्यातील हिरो ज्याने 69 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा विक्रम त्याच्या नावावर राहिल्या. वैयक्तिक 69 धावा. त्याने कुठल्या 3 षटकांची लढत आहे. 1 षटक पॉवर प्लेच आहे. लक्षात असू द्या दोन्ही संघांना. शॉर्ट बॉल हुक केलाय. आयोजक चेंडूच्या खाली आणि झेल पकडलाय. सहकारी मित्र विनोदजी गिलबिले साहेब सर्कल 2 चे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या कल्याण परिमंडळाचे अध्यक्ष श्री पद्माकरजी सेंडगे साहेब यांना विनंती करतो. विनोदजी गिलबिले साहेबांचा आपण सत्कार करावा. आणि आतापर्यंत तुम्ही पाहू शकता 70 पेक्षा जास्ती सत्कार या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. कालपासून जास्तीत जास्त 40 ते 50 पेक्षा जास्ती सत्कार झाले. त्यानंतर आज देखील दिवसभरातून 30 पेक्षा जास्ती सत्कार आता आमच्या मुख्य व्यासपीठावर झालेले आहेत. चांगली सुरुवात पितरी म्हणेन गोलंदाजी करत असताना टीम बदलापूर स्ट्रायकरशी पहिल्या चेंडूवर बाद करण्यात यश मिळवले. अजून एक चांगला फटका पिस्टॅमिक स्ट्रोक आहे. सिद्धे साहेब चेंडूला काय झेल. पहिला अटेम्प्ट दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप होतोय. तिसरा अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि अतिशय जिद्दी प्लेयर आहे. झेल डॉट झाले. झेल सुटलेला आहे. जिद्द आहे म्हणजे त्यांना देखील सामना जिंकायचा आहे. संघ बांधणी केले बदलापूर स्ट्रायकरशी त्यांनी. बघूया आता सामना जिंकतात आहे का काय होतंय. येणाऱ्या 3 षटकानंतर याचा रिझल्ट आपल्या निश्चित येईनच. मनोज यानंतर नितीनजी काळे साहेब कल्याण मंडळ 1 चे उपसचिव वर्कर्स फेडरेशन यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या झोनल खजिनदार श्री लोखंडे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन नितीनजी काळे साहेब यांचा सत्कार करावा. त्यांनी सर्वांचे फोटो काढले म्हणून त्यांचे मित्र लगेच विनोदजी उठले त्यांचा फोटो काढायला. फोटो देण्याची जबाबदारी आमची आहे. विनोदजी तुम्ही खाली बसा. HD फोटो तुम्हाला सर्वांना देऊ. त्याचप्रमाणे धावती भेट का होईना पण आमचे इंदलजी आलेले तिथं. चेक केला जाईल षटकार आहे का चौकार आहे. चेक केला जाईल. इंटक फेडरेशनचे मॅच चालू ठेवा. अध्यक्ष षटकार आहे का चौकार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दूध का दूध पाणी का पाणी होईल. चांगले खेळाडू क्रिक लाईव्ह वर खेळाडू तर आहेत परंतु चांगले वक्तृत्व आणि नेतृत्व करणारे आमचे सहकारी मित्र आहेत. इंदलजी शॉट हुक केलाय. यावेळी चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे थांबणार नाहीये. मिल्टिन धावा 4. त्यांचा सत्कार इंदलजी राठोड यांचा सत्कार करण्यासाठी मी राजेशजी शिंदे साहेबांना विनंती करतो. इंदलजी राठोड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. इंदलजी या. ओके षटकार आहे. धावसंख्या देखील वाढेल. धावसंख्या झाली आता 12 या आकड्यावर. इंदलजी राठोड साहेबांची सुद्धा एकदा कट केलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू थांबणार नाहीये. धावा मिळतील. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर 2 चौकार. ये दिल मांगे मोर आया है सुपर 4. पदोन्नती झाली कारण की त्यांना इंदल राठोड साहेबांना परंतु सध्या आता राज्य सचिव या पदावर गेले आहेत. निश्चित तुम्हाला आमच्या संघटनेतर्फे खूप खूप शुभेच्छा इंदलजी राठोड. सर्वच आमचे पदाधिकारी अधिकारी यांना शुभेच्छा असतील. जेव्हा तुम्ही बघू शकता तुमची पोस्ट वाढते तेवढा एक वेगळा आनंद उत्साह तुमच्या मनावर असतो. आपण केलेल्या कार्याची आपल्या कामाची ती दखल घेतली जाते आणि नंतर आपण पुढच्या पोस्टवर जातो. आणि या दरम्यान येतोय लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार. आणि हा तिसरा का चौथा फलंदाज ठरलाय या स्पर्धेमध्ये ज्याने 3 चेंडूवर 3 चौकार लगावण्याचा विक्रम केलाय. षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 10 फलकावर 1 गडीच्या मोबदल्यात 20.
मी या संघटनेच्या वतीने स्पर्धेच्या वतीने शब्दसुमनांनी मी त्यांचं स्वागत करतो. शुभेच्छा या मॅचला देण्यासाठी त्या उपलब्ध आहेत, त्यांचा परिवार उपलब्ध आहे. बॉलर्स नेम सांगा. बॉलर्स नेम. स्लॉट मध्ये चेंडू उडवलाय. एलिव्हेशन तर खूप जास्त आहे. क्षेत्ररक्षक ऑलरेडी षटकाराच्या बाहेर गेलेत, म्हणजे धावा मिळतील त्या 6. मार्कवर आशिषचं स्वागत केलंय षटकाराने. जबरदस्त फटका. अजून एक फुल टॉस. वॅकेट एरिया आणि चेंडू गेलाय लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके देत असताना येतोय षटकार. चौतीस. मागच्या षटकात 40 झालेले आहेत. सॉरी 40 झाल्या. षटकार आलाय 40 झालाय आणि चेंडू शिल्लक आहेत ते 2. तर एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे साईबाबा 11 संघासाठी. तुम्हाला 3 ते 3:30 वाजेपर्यंत इथे रिपोर्टिंग करायची आहेत. सामने आज वेळेवर सुरू झालेले आहेत. साईबाबा 11 या संघाला एक ऑफिशियल कॉल आहे. उल्हासनगर 1 उल्हासनगर 1 साईबाबा 11 संघाचं नाव तुम्ही पाहू शकता. मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. फुल टॉस. खराब बॉल आहे. स्क्वेअर लेगच्या पंचाने इशारा केला. इट्स अ नो बॉल आणि त्याच्यावर मिळतील धावा 6. टोटल 7 धावा या चेंडूवर आणि धावा मिळतील त्या तब्बल झाल्या त्या 47. पुढचा बॉल आहे फ्री हिटचा. नो बॉल. असं वाटत होतं की पहिल्याच बॉलवर रोहित आउट झाला, त्यानंतर संघ कमबॅक करेन, पण ज्या पद्धतीने दीपक आणि अनिलने बॅटिंग केली अक्षरशः धावेंचा पाऊस पडलाय. एवढ्या गरमीमध्ये असं वाटतंय की जून महिन्याचा पावसाळा सुरू आहे. फुलटॉस. वॅकेंट एरिया. चेंडू थांबणार नाहीये आणि धावा मिळतील त्या 4 ने धावसंख्या पुढे धावताना 50 कंप्लीट अवघ्या 11 बॉल मध्ये. अजून एक चेंडू शिल्लक आहे का या षटकातील. 11 चेंडू मध्ये 51 धावा. जबरदस्त बॅटिंग मी तरी म्हणेन अनिल आणि दीपकची. आणि धाव्यांचा उच्चांक देखील या संघाने मारला होता. अलिबाग वॉरियर्स टर्न केल्या. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. टेनिस बॉल स्वाभाविक आहे, उसळी घेणार. तुम्हाला बॉल पर्यंत जायचं असं तुम्ही थांबले तर तुमच्या डोक्यावरून चेंडू जाणार आणि धावा मिळतील 4.
तब्बल 100 पेक्षा जास्ती धावा कुठून काढल्यात अलिबाग वॉरियर्सने पहिल्या सामन्यात 87 आणि या सामन्यात आतापर्यंत नॉट आउट 55 धावा त्यांच्या धावसंख्येवर तुम्ही पाहू शकतात. एवढा दूरवरचा प्रवास करून आम्ही का आलोय तर आम्ही जिंकण्यासाठी आलोय. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आलोय. ही ट्रॉफी उचलायसाठी आलोय. प्रथम क्रमांक आम्हाला पटकवायचा आहे. पण एक लक्षात असू द्या साईबाबा 11 संघ देखील तेवढा स्ट्रॉंग आहे. तो देखील मेगा फायनल मध्ये गेलाय काल. त्याने देखील बलाढ्य संघाला धूळ चारले. बलाढ्य संघाला पराभूत केलंय. गोलंदाज सज्ज फुलटॉस टर्न केलाय पुन्हा एकदा. यावेळी क्षेत्ररक्षकांनी चांगला चेंडू गॅदर केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकच धाव मिळेल. स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक फलंदाज पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. आता गोलंदाजच्या मार्कवर तुम्ही गोलंदाज पाहू शकता. तो मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता. मला तरी वाटतं सिद्धेश राऊत आहे का. फुलटॉस यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने लॉंग लेगच्या माध्यमातून चेंडूला थेट फेकून दिले प्रेक्षक गॅलरी मध्ये आणि स्वीकारतोय मानवंदना आमच्या प्रेक्षकांशी. येतोय षटकार. आणि चांगली माहिती आम्हाला देत आहेत दीपक केने मॅन फ्रॉम गोलवली. उत्कृष्ट खेळाडू. 8 चेंडू 40 वर खेळतात ते दीपकच आणि लगेच त्यांनी माहिती दिली. दीपक खेळतोय. दीपक गुणलेखन करतोय. दीपक आणि गोलंदाज आहेत ते सिद्धेश. डॉट बॉल आलाय. 3 चेंडूंचा अजूनही खेळ संपन्न व्हायचा आहे. धावा 40. बघूया चौथा अर्धशतक पाहायला मिळतंय का या स्पर्धेतील. 3 ऑलरेडी झालेले आहेत. पुढचा बॉल फुलटॉस टर्न केलाय. अलंद कार्पेट चेंडू चाललाय. थांबणार नाहीये. डायरेक्ट गेलाय आमच्या उंबरली गावामध्ये. शोधण्यासाठी जावं लागेल नाही तर कमिटीतून बॉल द्यावा लागेल. तोपर्यंत धावा मिळतील 4. चव्वेचाळीस धाव्यांची मॅरेथॉन इनिंग. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौथा अर्धशतकाच्या वाटचालीकडे चाललाय दीपक ज्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 4 षटकार आणि यावेळी उचलून धरलाय. कॅचची संधी. थांबलेत. चुकी केली असं वाटतंय पण बॅकअप चांगला पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्यात आणि याच दरम्यान ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी संधी दिली समालोचन करण्यासाठी अनेक लेजंड क्रिकेटर वन ऑफ द संदप गावाचे 40+ सुभाषजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. तर वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच चांगला प्रयत्न राहिलाय आणि आज आम्हाला ते समालोचन करण्याची सुद्धा त्यांनी संधी दिली. आणि याच दरम्यान चेंडू उडवलाय आणि स्पर्धेतील चौथं अर्धशतक पाहायला मिळालंय. फलंदाज दीपकच्या बॅट मधून. दीपक एकदा बॅट वर करायचे. सर्व प्रेक्षक गॅलरी मान्यवरांचा तुम्हाला अभिवादन स्वीकारायचं आहे. तर मी ट्रॉफी शॉपचे सर्व तुम्ही पाहू शकता. आता सुभाषजी पाटील आणि यांचा सत्कार करतील आमचे तुम्ही पाहू शकता सदस्य क्रिकेट कमिटी पदाधिकारीचे आमचे खजिनदार तुम्ही पाहू शकता. आता उपखजिनदार श्री प्रशांत जी कोशिंबे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच सुभाषजी पाटील यांचा यथोचित शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमळ शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील एक गोड आठवण देऊन आम्ही त्यांचा सत्कार करतोय. सुपर बॅटिंग बाय दीपक. अनस्टॉपेबल इनिंग. स्पर्धेत सलग चौथं अर्धशतक आम्हाला पाहायला मिळालंय. काय बॅटिंग आहे. सुपर बॅटिंग. मयूर 0 वर बाद झाला. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी मुख्य सन्मान होत असताना मी ट्रॉफी शॉपचे तुम्ही बघू शकतात संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभल्यात. आणि कोणालाही जर ट्रॉफीज वगैरे हवे असतील तर मी ट्रॉफी शॉपला नक्कीच व्हिजिट करा. चांगल्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून भेटतात. आणि SP पॅनल हा देखील त्यांचा पॅनल आहे अंपायरचा तुम्ही पाहू शकतात. अलिबाग वॉरियर्स जबरदस्त बॅटिंग. नाणेफेकी गमावल्यानंतर आणि धावा देखील उच्चांक 74 म्हणजे दुसऱ्यांदा रेकॉर्ड ब्रेक केलाय.
74 धावा धाव फलकावर 3 षटकांमध्ये विस्फोटक फलंदाजी मयुरेश आणि दीपकच्या माध्यमातून आणि चांगला प्रयत्न मी तरी म्हणेन आणि आम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये समालोचन करण्याची संधी देखील आम्हाला सुभाषजी पाटील यांनीच दिली. सर्वप्रथम जेव्हा आम्ही नवीन होतो आणि नवीनच आहोत सध्या शिकत आहोत चांगला प्रयत्न करण्याचा सध्या तरी प्रयत्न आमचा सुरू आहे. तर तुम्ही पाहू शकता आता अजून एक खास व्यक्तिमत्व आमचे श्री राजनजी भानुशाली साहेब केंद्रीय अध्यक्ष यांची खास उपस्थिती तुम्हाला मेगा फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल आणि ते निश्चितच येतील ना त्याची रॉयल एंट्रीमध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करू. मॅचच्या दिशेने वळतोय नाव बॅक टू क्रिकेट बदलापूर स्ट्रायकर्स पहिल्या चेंडूवर कॅच पकडला. आमचे आयोजक तुम्ही पाहू शकता सिद्धेश राऊत यांनी उत्साह प्रचंड होता पण त्यानंतरचा तो उत्साह फक्त एकच चेंडू पुरता होता. त्यानंतरची विस्फोटक फलंदाजी दीपक आणि अनिलच्या माध्यमातून झाली. तब्बल तुम्ही पाहू शकता 74 धावांची पार्टनरशिप त्यांनी केली आणि जिंकण्यासाठी 75 धावांचा भला मोठा आव्हान ठेवलंय. मयुरेश गोलंदाजीसाठी सज्ज होतील आणि ओपनर्स देखील आले. तर नेरळ संघ तुम्हाला आता उपस्थित राहायचंय. यानंतरची लढत असेल ती नेरळ यातून विजयी होणाऱ्या संघाविरुद्ध तुम्हाला फाईट करावी लागेल. नेरळ संघ लक्षात असून द्या नेरळ शाखा महादेवांचा आशीर्वाद देखील ते घेऊन आलेत आणि आता तुम्हाला यानंतरची लढत खेळावी लागणार आहे. 3 षटकांची लढत असेल लक्षात असू द्या. सेमी फायनलचे सामना आहे आम्ही किती ओव्हरचा असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचू पण याआधी क्वार्टर फायनलचा सामना असेल. किशोर पहिलाच बॉल स्लॉट मध्ये घ्यायचा प्रयत्न आहे. उजवी एसटी सोडून जाणारा बॉल पंच इशारा करतात व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने संघाचा श्रीगणेशा केलाय. अकाउंट ओपन केलंय. एक धाव सुरुवातीला तर अवांतर धावसंख्येने सुरुवात झाली. तर बघूया अजून 74 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. तर दरम्यान येतोय तो 1 रन. थँक्यू. तुम्ही पाहू शकतात पंच इशारा करतात नो बॉल. सॉरी माफी असावी जरा. नो बॉल आलेला आहे पंचांनी कॉल केलाय. फ्री हिटचा बॉल असेल तर उघडा डोळे पहा नीट. येणारा पुढील बॉल असेल फ्री हिट. सुवर्ण संदेश सोने पे सुहागा. धावा प्रचंड करायचे आहेत आणि यावेळी फ्री हिटचा बॉल मिळाला तर नक्कीच तुम्हाला सोने पे सुहागा आहे. म्हणजे एक चांगली संधी आता तरी मी म्हणेन धावा करण्याची. आमचे अध्यक्ष तुम्ही पाहू शकता श्री सचिनजी पेंढारकर साहेब जातीने लक्ष घातले संपूर्ण स्पर्धेसाठी. व्यवस्थित नियोजन आणि आयोजन नीट अँड क्लीन आहे मी तरी म्हणेन आतापर्यंत तरी सर्व गोष्टी ओव्हरऑल ठीक आहे. फुलटॉस आहे. फ्री हिटचा बॉल होता पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा षटकार.
लक्ष काल देखील असंच होतं. 4 षटकांमध्ये 74 ते पार सुद्धा झालं, पण यावेळी 3 षटक आहेत. मोठा फटका, बॉलर्स बॅक ड्राईव्ह तुम्ही बघितला, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजच्या माध्यमातून मयुरेशने चांगला चेंडू अडवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज सिद्धेश, त्याच्या बॅट मधून षटकार पाहिलं. संघर्ष तर केलाय आपण, बघूया आता संघर्ष कसा पुढे जाऊन येते. स्लॉट मध्ये घेतलाय चेंडू, वॅकेंट एरिया, चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. षटकारानंतर आलाय चौकार. सहा धाव्यांसाठी षटकाराने आगाज केलाय. फलंदाज सिद्धेशने सांगितले अजूनही सामना संपलेला नाही, कारण मी अजूनही खेळपट्टीवर उभा आहे. धावा झाल्या प्रचंड 20, कारण पहिल्या षटकात देखील धावा 20 होत्या आणि अजूनही षटक संपलेलं नाहीये. आता फक्त 5 चेंडू मध्ये 20 धावा आलेल्या आहेत. म्हणजे तर काय, टिट फॉर टॅट, जसं तसं उत्तर. तुम्ही केला तो वार होता आणि आम्ही करतोय तो पलट वार. म्हणजे धावा झाल्यात ते आता 20. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. मयुरेश्वर केलेला आक्रमण पूर्णपणे डॉमिनेट केलंय. मयूरची गोलंदाजी तोडून फोडून टाकली अक्षरशः. 5 बॉल 20 झालेत. शेवटचा बॉल, 55 धावांची गरज अजूनही. पुढचा बॉल यावेळी नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा लॉंग चेस आणि आमच्या साइड स्क्रीनवर चेंडू आदळतोय. धावा मिळतील 4. जी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये रोहितच्या विरोधात झाली, 20 धावा त्याला कुठल्या, आणि त्याच्या विरुद्ध आता मयुरेश वर केलेला प्रहार आणि धावा मिळाल्या पहिल्या षटकात 24. म्हणजे 4 ने देखील सध्या संघ पुढे तो. बदलापूर स्ट्रायकर्स हार मारणार नाहीये. सामना अजूनही बॅलन्स आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठलीही धाव मोठी किंवा छोटी नसते आणि काल देखील आपण हेच पाहिलं. 74 धावा झाल्या. सर्वांना वाटलं की धावा चेस होतील, पण चेस नाही होणार. पण त्या धावा 20 चेंडू मध्ये चेस झाल्या, कारण यासाठी मुख्य कारण म्हणजे वाऱ्याचा वेग आणि बनवलेली ती खेळपट्टी पूर्णपणे साथ देते आपल्या फलंदाजांना. नंदन वन आहे फलंदाजासाठी, तर मी तरी म्हणजे नंदन वन आहे. गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकतात. मारुती आहेत का गोलंदाजीला? ओके चालेल. यस, मारुती गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात. 12th मॅन नाहीये, पण मागच्या सामन्यात ज्याने ज्याने गोलंदाजी केली त्याच्या विचार करून आम्ही लगेचच अनुमान लावतो. कधी कधी अनुमान सिद्ध होतात, कधी कधी चुकतात, पण यावेळी सिद्ध झालेला आहे. मारुती गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही बघू शकतात. 12 चेंडू मध्ये अजूनही 49 धावींची गरज आहे का 51 धावींची? हा, पहिलाच बॉल उडून दिला. पिकअप शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, चुकी होणार नाहीये आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय पहिला टीम बदलापूर स्ट्रायकर्सला. इन ॲट 3 तुम्ही पाहू शकतात. पंचाने इशारा केलाय नो बॉल, म्हणजे तर काय बॉलिंग ट्रॅकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आहे, त्यामुळे पंचाने इशारा केलाय नो बॉल. येणारा चेंडू पुन्हा एकदा फ्रीट. उघडा डोळे पहा नीट. येणारा पुढील चेंडू फ्रीट आणि या फ्रीट वर मगाशी तरी चांगला फायदा घेतला सिद्धेशने. चौकार षटकार लगावला सिद्धेशने. नो बॉलचा चांगला फायदा घेतला. आता बघूया
तसाच फायदा रोहित घेतोय का, हिट करतोय का मोठा, खेचून तर काढलाय समोर पण एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. कॅच आहे पण नो बॉल असल्या कारणाने ही कॅच ग्राह्य धरली जाणार नाहीये. फ्रीटचा बॉल होता, एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरीने समीकरण बनणार नाहीये. सिद्धेशला स्ट्रायकिंगवर आणणं सर्वात गरजेचं होतं कारण त्याच्या बॅटमधून ज्या पद्धतीने धावा आल्यात अक्षरशः बरसला, गोलंदाजाला अक्षरशः फोडून काढलाय, तोडला फोडला प्रहार केलाय. आणि अशी फलंदाजी आता करावी लागेल कारण सिद्धेशच्या बॅटमध्ये ती धमक आहे, ताकद आहे, नजाकत आहे. चेंडूला सीमारेषा पार मारण्याची खोदून काढलाय. यावेळी अलोन द कार्पेट चेंडू चालाय, जमिनीलगत प्रोटेक्शन आहे, बॅकअप आहे. थ्रो देखील सिद्धेशच्या इथे केलाय. फेकी तर चांगली होती पण तोपर्यंत चांगली रन इन द बिटवीन द विकेट दोन बॅट्समनच्या माध्यमातून. जसे फलंदाजी करतात तसे धावा देखील चांगल्या पद्धतीने धावून काढतात. ते चांगला फिटनेस मी तरी म्हणे सिद्धेशचा. धावा झाल्या धाव फलकावर आतापर्यंत 28. या षटकात चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. सुरेख कामगिरी. ना एकदा मोठा फटका खेचायचा, ऑन साइडला ट्रंक केला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय. मयुरेश फेकी अचूक आहे, आता धावणार नाहीये कारण त्यांना माहिती आहे धावलं असं तर कदाचित रनआउट हो. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक मारुतीच्या माध्यमातून. संजीवनी हवी होती या षटकामध्ये, ती संजीवनी मारुतीने जशी लक्ष्मणला आणून दिली तशीच संजीवनी आता मारुती या सामन्यात. चांगली गोलंदाजी करत असताना लॉब केलाय, बराच वेळ चेंडू हवेमध्ये. मयुरेश पण नाही, लॉंग ऑन द क्षेत्ररक्षकाने पकडला सुरेख झेल आणि फसला फलंदाजाचा खेळ. डीजे चेंडू झाले आतापर्यंत 5. 30 अजूनही तुम्हाला पाहू शकतात की बऱ्याच धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज. 7 बॉल्स मध्ये तुम्हाला करायचे 46 रन्स. सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय आता. ज्या पहिल्या षटकात फलंदाजी केली सिद्धेशने, त्यानंतर मारुती ज्याने संजीवनी आणून दिली आपल्या संघासाठी, जेव्हा लक्ष्मण ला संजीवनी आणून दिली आमच्या मारुतीने, तशीच आता संजीवनी मी तरी म्हणेन आणून दिली या मारुतीने आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी, फॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा होता, अक्षरशः पडले धडपडले तिथे पण धाव नाही मिळाली. येतोय डॉट बॉल. डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावर 29 आणि धावा करायच्या आता 6 चेंडू मध्ये 46. नेरळ संघ इथे येऊन आणि शाह षटकार मारले तरी आता आज सामना विजय होऊ शकत. नेरळ संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं आहे आणि व्हीएम फायटरचे कर्णधार देखील यायचं आहे. व्हीएम फायटर्स आणि नेरळ संघ लगेचच या. तोपर्यंत ऐकतो आम्ही सुमधुर संगीत. बॉल
महत्वाचं आहे. किंमत असते, वेळ गेल्यानंतर त्याची किंमत शून्य होते आणि तसंच या मॅच मध्ये पाहायला मिळालं. षटकार चौकार भले येतात आहे, पण त्या षटकार चौकाराचा फक्त एकच उपयोग आहे, अंतर कमी करण्यासाठी. तर या चेंडूच्या षटकारात सूरज दामापूरकर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. सुवर्ण संधी आहे. फलंदाज असतील ते आमचे हा उडवलाय. चौकारासाठी आहे का काय? काय चौकार गेलाय? नाही नाही नाही, षटकारासाठीच होते. चौकारासाठी 250 होते, पण नाही, सामना गमावला म्हणून ते देखील कपात केले. 250 तरी द्यायला पाहिजे त्यांनी. लागून झाले. कोकरे साहेबांना विनंती करतोय की या तुमचा मुख्य सन्मान येणारे आणि मॅन ऑफ द मॅच त्यांच्या हस्ते आम्ही देतोय. तर औदुंबर साहेबांच्या हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा